चिमुकला कासव आणि मोठं स्वप्न. एक छोटं कासव होतं, गप्पू. गप्पू खूप हळू चालायचा, म्हणून सगळे प्राणी त्याची थट्टा करायचे. ससा म्हणायचा, "अरे गप्पू, तू तर पोहोचशील तेव्हा दिवस संपेल." पण गप्पू शांतपणे हसायचा. त्याचं एक स्वप्न होतं, डोंगराच्या टोकावरचं सुंदर तळं पाहायचं. सगळे प्राणी म्हणाले, "हे तुझ्यासाठी नाही, तू खूप हळू आहेस." पण गप्पू रोज थोडं थोडं चालू लागला. पाऊस आला, ऊन पडलं, वाटेत काटे लागले, तरीही तो थांबला नाही. अनेक दिवसांनी गप्पू त्या तळ्याजवळ पोहोचला. स्वच्छ पाणी, रंगीबेरंगी फुले, शांत हवा. तेवढ्यात ससा तिथे आला. तो थकलेला होता. तो म्हणाला, "मी वेगवान आहे, पण मी मध्येच थांबलो." गप्पू हसून म्हणाला, "वेग महत्वाचा नाही, सातत्य महत्वाचं आहे." आणि त्या दिवशी सगळ्यांनी गप्पूकडून एक गोष्ट शिकली.